देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. आवाज येतोय माझा? हो, येतो ते येतो. आपल्याला एक एक श्लोक घ्यायचा होता आणि थोडासा डीप शक्य असेल तर करायचा होता. हो. म्हणजे ग्रुपचं छान आहे डिस्कशन. म्हणजे हे ग्रुपनुसार कळेल आपल्याला. आता हा ग्रुप घेतलाय ना आपण अभ्यासाला, हा, तर प्रश्नही तसंच विचारतात. त्याप्रमाणे आपल्याला थोडं सोपं जाईल अभ्यास करताना. बरोबर आहे, बरोबर आहे. मध्यमा उत्तमा आणि यापुढे प्रथमाला असे नाही प्रश्न, पण पुढचे जे अवघड प्रश्न आहेत ते असेच आहेत ग्रुपचे. हा, हा प्रश्न विचारतात आणि यावर भगवंतांनी कशा प्रकारचे उत्तर दिले आपल्याला किंवा कोणकोणत्या श्लोकामधून दिले. तर हा एक छान उपक्रम आहे आपला ग्रुपने अभ्यास करणं बरं. श्लोकांचा. तुम्ही आपण सगळेच उत्तर घेऊ शकतो, म्हणजे असं नाही आहे की फक्त हा प्रथमाचा क्लास आहे. प्रथमा, उत्तमा, हो. मध्यमा कुठलेही प्रश्न जरी आले तरी आपण इथे डिस्कस तर करू शकतो ताई. करू शकतो. हो हं. हो. पण यामुळे अजून सोपं जाते आपल्याला आता हे जसं दिलं आहे श्लोक क्रमांकानुसार प्रत्येकाचे व्ह्यूज तसं. वेगळे समजतात आपल्याला. हो हो. मी साधक संजीवनीनुसार आणि तत्ववेचेनुसार दोन्हीनुसार थोडासा अर्थ लिहिलाय हा, वेगवेगळे. त्यात जो महत्वाचा आहे तो बर आणि मला स्वतःला काय वाटतं ते थोडस सांगते या श्लोकाबद्दल. बर. साधक संजीवनीनुसार हा श्लोक पाहू आपण. श्लोक 33. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितीं स्थिराम्. अर्जुन विचारतात, हे मधुसूदना, जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितलात तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असे मला वाटत नाही. हा सरळ अर्थ आहे श्लोकाचा. साधक संजीवनीनुसार या श्लोकाचा अर्थ: मनुष्याच्या कल्याणासाठी भगवंतांनी गीतेत विशेष गोष्ट सांगितली की सांसारिक पदार्थांच्या प्राप्ती अप्राप्तीच्या अनुषंगाने चित्तात समता असली पाहिजे. या समतेने मनुष्याचे कल्याण होत असते. जय पराजय, सुख दुःख, लाभ हानी यांना समान समजून युद्ध कर, म्हणजे तुला पाप लागणार नाही. समबुद्धीपूर्वक सांसारिक काम केल्याने कर्मापासून बंधन होत नाही. याच भावनेने भगवंतांनी या अध्यायाच्या आरंभी म्हटले आहे की जो कर्मफलाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करत असतो तोच संन्यासी आणि तोच योगी सुद्धा आहे. याच कर्मफल त्यागाची सिद्धी भगवंतांनी समता म्हणून सांगितली आणि या समतेच्या प्राप्तीसाठी भगवंतांनी 10व्या श्लोकापासून 32व्या श्लोकापर्यंत ध्यानयोगाचे वर्णन केले. याच ध्यानयोगाच्या वर्णनाचे लक्ष करून अर्जुन येथे आपली मान्यता प्रगट करत आहेत. योयम योग स्वया प्रोक्त साम्येन. या ठिकाणी अर्जुनाने जी आपली मान्यता दाखविली आहे ती पूर्व श्लोकाला धरून नाही, तर ध्यानाच्या साधनेच्या अनुषंगाने मागील 21 श्लोकानुसार आहे. कारण 32वा श्लोक ध्यानयोगाने सिद्ध झालेल्या पुरुषाचा आहे आणि सिद्ध पुरुषाची समता स्वाभाविक असते. एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितीं स्थिराम्. या पदांनी अर्जुनाचा हा आशय दिसतो की कर्मयोगाने तर समतेची प्राप्ती सुख, ध्यानयोगाने समतेची प्राप्ती दाखविली आहे. मनाच्या चंचलतेमुळे या ध्यानात स्थिर स्थिती राहणे मला अवघड दिसत आहे. तात्पर्य: जोपर्यंत मनाच्या चंचलतेचा नाश होणार नाही तोपर्यंत ध्यानयोग सिद्ध झाल्याशिवाय समतेची प्राप्ती होणार नाही. कर्मयोगाने समतेची प्राप्ती सुगम व ध्यानयोगाने अवघड सांगितली. ते कसे? तर आपण याला चंचल मनातील विचारांचा प्रभाव तितकासा जाणवत नाही. आपण ते कर्मही करीत असतो आणि मनात विचार चालू असतात. पण ध्यानयोगाचे तसे नाही. एखादा विचार सुद्धा आपल्याला विचलित करू शकतो. म्हणून कर्मे करणे सोपे, ध्यान करणे अवघड. अशा वेळी ध्यान करताना जेव्हा मनात अनेक विचार येतात तेव्हा त्याकडे बघण्याची लागते. तत्व विवेचनेनुसार अयम योग हा म्हणजे कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग किंवा ज्ञानयोग
या आवाज येत सर्वांची नाहीये ताई. असे म्हटले. अयम योग हा म्हणजे कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग किंवा ज्ञानयोग या सर्वांची पराकाष्ठा म्हटले आहे. येथे योगचा अर्थ समत्व योग असा मानला आहे. चित्तातील विक्षेप म्हणजे चंचलता. विक्षेपाचे मूळ कारण व द्वेष आहे. जेथे आसक्ती व द्वेष आहे तेथे समता राहू शकत नाही. कारण आसक्ती व द्वेष यांच्याशी समतेचा अत्यंत विरोध आहे. म्हणून चंचलता बाधक आहे असे मानले आहे. संपूर्ण मानवजातीला पडलेला हा प्रश्न आहे. अर्जुन जणू काही आपल्या सर्वांचे प्रतिनिधित्व करत आहेत. आपल्या सर्वांना सुद्धा हा प्रश्न कधी ना कधीतरी पडतोच. पण केव्हा पडतो? आपल्याला जेव्हा मन शांत स्थिर करावायचे आहे, आपली स्वतःची आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची आहे, याची अंतर्मनातून जाणीव होते, जाग येते. हे खऱ्या अर्थाने जागे होणे आहे. आपल्या स्वतःची आत्मिक उन्नती साधने हीच खरी स्वतःची ओळख पटणे होय. याच अध्यायात 5व्या श्लोकात भगवंत सांगतात, आपल्या स्वतःकडूनच स्वतःचा संसार सागरातून उद्धार करून घ्यायला पाहिजे. कारण आपणच आपला मित्र व आपणच आपला शत्रू आहोत. आता आपण आपले शत्रू कसे असतो? तर जोपर्यंत आपण आपल्या उद्धारासाठी काहीच प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपण आपले शत्रू. आणि जेव्हा आपल्याला जाणीव होते की अरे, आपण तर आपल्या आत्मस्वरूपाला जाणून घेणे आवश्यक आहे, त्यासाठी काहीतरी साधना करणे गरजेचे आहे. जसे की नामस्मरण, ध्यान, विविध ग्रंथांचे वाचन, मनन, चिंतन असेल, तेव्हा आपण आपले चांगले मित्र झालो आहोत असे समजावे. पण सुरुवातीच्या काळात आपण आपल्या चंचल मनामुळे स्थिर होण्यास वेळ लागतो आणि मग साधनेमध्ये निराशा, कंटाळा, आळस जाणवतो. आपले शरीर आपल्याला एका जागी शांत बसण्यासाठी मदत करत नाही. बुद्धी सुद्धा आपल्याला भ्रमित करते. ते आपल्याला आतून सांगते, तुला एवढा वेळ शांत बसण्याची सवय नाही. कितीतरी महत्वाची कामे आहेत. काय होणार आहे शांत बसून? अशा वेळी दृढ संकल्प असावा लागतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन पूर्णपणे स्थिर होणे, सदाकार होणे ही योगाची पूर्ण अवस्था आहे. या प्रक्रियेमध्ये आत्मा तर स्फुट आणि निर्विकार म्हणजे नित्य स्थिरच आहे. पण त्याच्या उलट मन हे स्वभावतः चंचल असल्यामुळे त्याला तेथे स्थिर करणे फारच कठीण आहे. अहो, अर्जुनासारख्या साधनानिष्ठ जितेंद्रिय मनुष्याला जेथे त्याच्या स्थिरतेचा भरोसा नाही, तो सुद्धा चंचल मनाचा निग्रह करणे म्हणजे वाऱ्याची मोठ बांधण्यासारखे आहे असे देवाजवळ सांगतात. तेथे सामान्य देहबुद्धी माणसाची आपली काय अवस्था होईल? जय श्रीकृष्ण. शांत आहे. एकच सांगितलं, दुसरा त्याच्या पुढचा घ्यायला हवा होता. म्हणजे हा, अर्जुनाने बरोबर. एखाद अनुषंगाने आहे. हो हो, पण नाही झालं तेवढं, नाही झालं, एकच घेतलं. हरकत नाही, हरकत नाही ते. चालेल. अजून कोणी 33 आणि 34 वर बोलणार आहे का? आधी 33 आणि 34 वरच बोला आणि मग आपण भगवानाचं हे घेऊयात. जयश्रीताई. हा हा, हा. बोलू का? हो, 33 आणि 34 वर घ्या आधी. हा हा, चालतंय. हम्म. हं. जयश्री कुलकर्णी आहे बरं का मी, मॅडम ताई. हो का? जयश्री कुलकर्णी. हा, बर बर. ते गीता कुलकर्णी म्हणून आलंय ना, मी खाली टाकलंय तुम्हाला ते. ठीक आहे, हरकत नाही ते. हा हा, मी पहिल्यांदाच करते बरं का ताई. हरकत नाही ना ते. तुमचा व्हिडिओ चालू हा, ठेवा. व्हिडिओ ते आता जमल का व्हिडिओ चालू ठेवायला? ते म्हणजे हा, हा, हरकत नाही. हा. दिसतंय का? हो हो, थोडस खाली घ्या. बस बस, हरकत नाही. म्हणजे तो चौकून खाली घ्यायचा का? नाही, ठीक आहे, ठीक आहे. तुमची नाही नेट जमणार मला, मी नेट नुसतं बरं, सांगते. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. हा, तुम्ही कारण घरात खाली घ्या. कोणच नाहीये. हा, ठीक आहे. तुम्ही बंद करा सुजना. व्हिडिओ. हा. हा, बंद करू का? हो, बंद करा आणि तुमच्या पद्धतीने सुरू करा फक्त. हा, चालतंय. ठीक हं. आहे, ठीक. ऐकू येतंय ना ताई? हो हो हो. हा. आज दुसऱ्या अर्जुन जयश्रीताई, तुम्ही म्हणतात, पण रेडी राहा. हा.
हो हो हा, ते तयार आहे मी. जया उत्पात आहेत हा. हो हो हा हा. अर्जुन म्हणतात, हे मधुसूदना, आतापर्यंत आपण समतेच्या प्राप्तीकरता ज्या ध्यान योगाचे वर्णन केले, पण मनाच्या चंचल स्वभावामुळे त्या ध्यान योगामध्ये मन स्थिर राहणे मला कठीण दिसत आहे. मन फार चंचल, बलवान व जिद्दी आहे. देवा, तुम्ही आमच्या विषयींच्या करुणेने हा समतेचा मार्ग सांगितला सांगितला खरा, पण हे मन कसे आहे, केवढे आहे, असे पाहू लागले तर ते मुळीच सापडतही नाही. या मनाला फिरण्याला त्रैलोक्यही अपुरेच पडेल. जे मन बुद्धीला छळते, तिचा केलेला निश्चय सिद्धीच जाऊ देत नाही, जे विचारालाही भ्रमात पाडते. आपण एके ठिकाणी बसून राहिलो तर आपल्याला दाही दिशांना हिंडवते, आणि निग्रह करू लागलो तर उलटा तो निग्रहच त्याला सहाय्य करतो. अशी मनाची चंचल वृत्ती असल्यामुळे बहुतेक ती साम्यावस्था प्राप्त होणे दुर्घट आहे, कठीण आहे. मग पुढे भगवान म्हणतात, हे तुझे म्हणणे बरोबर आहे अर्जुना, पण अभ्यास आणि वैराग्याद्वारा याचा निग्रह करता येतो. वैराग्याच्या आधाराने अभ्यासाच्या जर रस्त्याला आपण लावले तर काही कालाने ते स्थिर होईल. मनाचा एक चांगला पण गुण असा आहे की तो अनुभवलेल्या सुखाची गोडी एकदा त्याला लागली की त्याच ठिकाणी ते राहायला सवकवतं. म्हणून त्याला कौतुकाने काय करावं, तर आत्मानुभव सुखच त्याला दाखवीत जायला पाहिजे. मग पुढे, आता हे पुढच्या जरा ह्याचं आहे, पुढच्या श्लोकाचा आहे. अर्जुन म्हणतात, हे श्रीकृष्ण, हे सगळं बरोबर आहे, पण ह्या साधनामध्ये श्रद्धा आहे सगळी खरी, पण ज्यांचे जर प्रयत्न जर शिथिल आहेत, तर अशा साधकांनी अंतकाळी साधनामध्ये स्थिर बुद्धी राहिली नाही तर मग तो योग सिद्धी प्राप्त न करता त्यांना काय कोणची गती मिळेल, किंवा मग त्यांचा काय उपयोग आहे. तर मग हा संशय कोण दूर करेल आमचा, तुमच्याशिवाय कोणी दूर करणार नाही. मग तेव्हा भगवान श्रीकृष्णही त्यांना म्हणतात, असं नाहीये पार्था, या विनाश या लोकी आणि परलोकी सुद्धा, याचा विनाश या लोकी आणि परलोकी सुद्धा होत नाही. कारण अरे बाबा, कल्याणकारी कर्म करणारा कोणीही साधक दुर्गतीला जातच नाही. अर्थात हा काही शेवटचा श्लोक आहे, पण मी तसा शेवट केला, एवढंच मी केलंय. आणि हे सगळं ज्ञानेश्वरी मधनं घेतलंय, इथून केलं. म्हणजे हो. ज्ञानेश्वरी वाचता वाचता मला आलं ते. हा, नाही, चांगलं केलं. पहिला प्रयत्न छान होता, काही प्रश्न नाही ते. हा. ओके. कालपासून ते सगळी पुस्तकं बघून ज्ञानेश्वरी रोजच वाचतो आपण, ते बरोबर ते श्लोक माझं यायला आणि हा, आपला अध्याय यायला गाठ पडली. अच्छा, चालेल. त्यामुळं हो. आता एवढं काही हे नाही, आता इथून थोडा थोडा प्रयत्न करीन, हा, आता उद्यापासून अजून जास्त करा. थोडा थोडा हो करते. हो. ताई वाचू मी? हा, चालेल. आधी 33 आणि 34 घ्यायचं ताई. हो, 33 आणि 34 दोनच केलेत मी. हा हा हा. श्लोक 33वा, अध्याय 6वा, 33वा श्लोक. प्रथम पासूनच अर्जुन युद्धासाठी तयार नव्हता. प्रथम पासूनच अर्जुन युद्धासाठी काय झालं? आवाज येत नाही? हो, येतोय येतोय. तयार नव्हता. पाप होईल, पण पाप होईल असे त्याला सतत वाटत होते. पाप जर विषम बुद्धी आपली जर विषम बुद्धी नसेल तर आपल्याला पाप लागत नाही. अर्जुनाचा हा श्रीकृष्णाला प्रश्न आहे की हे श्रीकृष्ण, प्रथम तुम्ही समत्व योगाविषयी बोललात, आता त्याआधी तुम्ही मला ध्यानाबद्दल सांगितलं, पण मन हे चंचल आहे, ते स्थिर कसे राहील? अर्जुन एक सामान्य माणसाच्या भूमिकेतून हा प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाला भगवंत उत्तर पुढील श्लोकात देतील, पण प्रथम या श्लोकाचा अर्थ असा: मनाचा स्वभाव चंचल आहे. अर्जुनासारखा महान योद्धा ज्ञानी पण कबूल करतो आहे की मनाला एकाग्र करणे फार कठीण आहे. मन सतत बाह्य विषयाकडे धावतं. मनाची अस्थिरता ध्यान मार्गातील सर्वात मोठी बाधा आहे. यासाठी तर समत्व योगाची स्थिती टिकून राहणे कठीण असते. हा प्रश्न अख्ख्या मानवजातीचा आहे. अर्थात प्रत्येक साधकाला मन चंचलचा सामना करावाच लागतो. असो, येथे अर्जुन भगवंताजवळ अगदी मोकळ्या मनाने प्रश्न विचारत आहे की हे खरे आहे की आपली कमजोरी संकोच करून गुरु पुढे नाही सांगितली तर आणि एखाद्या पेशंटने डॉक्टरला आपली शारीरिक स्थितीबद्दल विनासंकोच नाही सांगितले तर तो डॉक्टर औषधी कशी देणार आणि गुरु ही शिष्याचे समाधान कसे करणार? तेव्हा अर्जुनाने योग्य वेळी योग्य प्रश्न केला. एवढेच काय, तर साधे उदाहरण असे: सुईत दोरा ओवणे हात जर कापत असतील, थरथर करत असतील तर सुईत दोरा ओवणे कठीण जाते. आणि फोटो काढत असताना आपण सतत हालत राहिले तर फोटोही चांगला येणार नाही. येथे तर मन जर भटकत असेल तर एकाग्रता तरी कुठून येणार? ध्यान योगासाठी ही गोष्ट तर फार आवश्यक आहे. विनोबाजी म्हणतात, तू बोलिलास जो आता साम्य योग जनार्दना, न देखे स्थिरता त्याची या चंचलामुळे.
हे एवढं. आता 34वा श्लोक. चंचल हि मन कृष्ण प्रमाथी बलवद्दडम तस्याह निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. मागील श्लोकावरून अर्जुन पुन्हा मनाविषयी चर्चा करून, हे कृष्ण, मन हे अत्यंत चंचल आहे, दुस्तर आहे, जिद्दी आहे, बलवान आहे. ह्याला रोखणं फार कठीण आहे. आकाशात स्थित असलेल्या वायूप्रमाणे ते कठीण आहे असे म्हणतो. मन चंचल आहे म्हणजे माकडासारखे किंवा पाण्यातील माशासारखे मन एका क्षणात इकडे तर दुसऱ्या क्षणात तिकडे धावते. ते कधीही एका ठिकाणी स्थिर राहत नाही. पुढे प्रमाथी म्हणजे विचलित करणार. मन केवळ विचार करत नाही तर ते बुद्धीला गोंधळात टाकतं. बुद्धीला गोंधळात टाकतं म्हणजे वासना, लोभ, क्रोध, चिंता याविषयी तो वादळच निर्माण करतं. बलवान कसं आहे मन? मनाची ताकद इतकी अफाट असते की माणसाला केव्हा चांगल्या विचाराहून परावृत्त करून वाईट मार्गावर ओढून नेईल हे सांगताच येत नाही. हट्टी कसं असतं मन? लहान मुलासारखं आणि एखाद्या हट्टी प्राण्यासारखं एखाद्या गोष्टीच्या मागे लागला की ते सहजपणे ऐकत नाही. हीच मनाचे स्थिर झाले असेल तर आत्म्याशी मिलन शक्य आहे. पण ते तसे नसते. मनाच्या अशांततेमुळे शरीर पर्वतामुळे जसा दुग्ध सागर उसळला जातो तसेच मन हृदयाला घुसळणं शांती कुठून मिळणार? अनेक जन्माचे काही गोष्टीवर पासून ते मन इतके बळकट आणि प्रचंड शक्ती मनाने प्राप्त केलेली असते, त्याला नियंत्रणात आणणे फार कठीण असते. प्रत्येकालाच मनाच्या लहरीपणाची जाणीव असते. पूर्वी वडीलधारी माणसे म्हणायची की मनाची तुलना ही दारू पिऊन विंचू चावलेल्या वानराशी करत होते. जे ध्यान लावताना, ध्यान साधना करताना त्यांचे मन कसे बंड करते, शिस्तीला जुमानत नाही हे त्यांना माहित असते. पुढे अर्जुन मनाची तुलना वाऱ्याशी करतो. त्याला इच्छेनुसार धरून ठेवता येत नाही, नियंत्रणही करता येत नाही. म्हणून मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण असते. विनोबाजी गीताईमध्ये पुढे म्हणतात, मन चंचल हे कृष्णा हट्टी छळतसे बळे, धावे वाऱ्यावरी त्याचा दिसे निग्रह दुष्कर. काहींच्या मते तर मनच मनुष्याचा मोक्ष बंधनाला कारण आहे. मन एवं मनुष्याणां कारणम बंध मोक्षया. यामध्ये मनाची दृढता, बलवत्ता जोपर्यंत राहते तोपर्यंत साधक कामाला संपूर्णपणे नष्ट करतो. त्याचबरोबर पदार्थांचा, विषयांचा संसर्ग लिप्त ठेवतो. येथे देहाभिमानाचा, जडाशा मीपणाचा सर्वथा नष्ट झाल्यावर तेव्हाच परमात्मा तत्वाचा बोध होतो. आकाशात विचरण करताना वायूला कोणी मुठीत पकडू शकत नाही, तसेच मनाला कोणी आवरू शकत नाही. ह्याला निग्रह करणे अत्यंत कठीण काम आहे असे समजावे. पुढील श्लोकात भगवंत अर्जुनाला मनाला अभ्यासाने आणि वैराग्य अंगी बांधल्याने मन ताब्यात येऊ शकते असे सोप्या भाषेत अर्जुनाची शंका दूर करतात. जय श्रीकृष्ण. शांत आहे. चला जयश्रीताई. हो, हा. मी 4 श्लोकांचं काढले बरं का, 33, 34, 35, हो 36. आता 2 श्लोकाचं परत कोणी नाहीये ना 33 आणि 34 मध्ये? मग आता डायरेक्ट तुम्ही दोन्ही वाचा, 33, 34, चारी 35. वाजता. ताई ताई जय हरी. हा, जय जय श्रीकृष्ण ताई. मी थोडं बोलू का? हो, नंतर बोला ना, सगळ्यात शेवटी. बर, हा चालेल. हा. श्लोक क्रमांक 33. अर्जुन उवाच, योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन, यत्साह न पश्यामि चंचलत्वा स्थितिं स्थिराम. अर्जुन मला, मन चंचल असल्यामुळे समभावाचा योग स्थिर राहू शकत नाही. चंचल मन दृढ आणि बलवान आहे. त्याला वश करणे म्हणजे वाऱ्याला अडवण्याप्रमाणेच आहे. सांसारिक पदार्थाच्या प्राप्ती अप्राप्तीसाठी प्रत्येक मनुष्याच्या चित्तात समभाव पाहिजे. ही गोष्ट मनुष्याच्या गीतेत म्हणतात. समता असेल तर सर्व मनुष्याचे कल्याण होईल. समता म्हणजे काय? तर जय पराजय, लाभ हानी, सुख दुःख हे समान मानावे असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले. या सर्व गोष्टीला जर तू समान समजून युद्ध कर म्हणजे तुला पाप लागणार नाही. अर्जुनाला वाटत होते की युद्धात कुटुंबियांना मारले तर त्याला पाप लागेल. भगवंत सांगतात, पापाचे कारण युद्ध नाही तर आपली कामना, इच्छा, आशा, आकांक्षा आहे. म्हणून तू कामनेचा त्याग करून युद्धासाठी सज्ज हो. युद्धामध्ये जय पराजय, लाभ हानी, सुख दुःख होईल. या सर्वांचा तुझ्यावर परिणाम न होता तू तिन्ही मध्ये सम राहून आपल्या कर्तव्याचे पालन करणे म्हणजे भगवंत सांगतात की तू तुझ्या कर्तव्याचे पालन करण्याचा विचार करणे आहे. सकाम आणि निष्काम दोन्हीही
भावनांनी आपल्या कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे. म्हणून अर्जुना, समतेत स्थिर राहून युद्धरूपी कर्तव्य कर्म करण्याने तुला पाप आणि पुण्य दोन्हीही बंधनकारक होणार नाहीत. याच अध्यायात 9व्या श्लोकात कर्मफल त्यागाची सिद्धी भगवंतांनी समता म्हणून सांगितली आहे. श्लोक क्रमांक 34. चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अर्जुन भगवंताला कृष्ण संबोधन देऊन दुस्तर अशा मनाला ओढून आपल्यात लावून घ्या, कारण मन हे अतिचंचल व दुस्तर आहे. आपल्या कामना राहण्याची 5 स्थाने आहेत. इंद्रिये, मन, बुद्धी, विषय आणि स्वयं ही ती स्थाने आहेत. संपूर्ण क्रिया शरीर, इंद्रिये, मन आणि बुद्धीनेच होत असतात. ही 4 कर्म करण्याची साधने आहेत. पारमार्थिक कर्म करण्याच्या आड काम येते, म्हणून कर्मयोगी निष्काम, निर्मम आणि अनासक्त होऊन शरीरे, इंद्रिये, मन आणि बुद्धीद्वारा अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्म करीत असतो. काम स्वमध्ये राहत असल्याने इंद्रिये साधकाच्या मनाला व्यथित करत असतात, म्हणून इंद्रिये देखील प्रमाथी आहेत. इंद्रियानी प्रमाथिनी हरंती प्रसव मन. जेव्हा साधक संसाराच्या कार्याचा त्याग करून भजनात रममान होतो, तेव्हा संसाराच्या अनेक चांगल्या व वाईट स्फूर्ती उत्पन्न होतात. भगवंत साधकाला आश्वासन देतात, त्यांनी अशा स्फूर्तीपासून घाबरून जाऊ नये. देहाभिमान नष्ट झाल्यावर जेव्हा परमात्म तत्वाचा बोध होतो, तेव्हा जेथे जेथे मन जाते तेथे तेथे परमात्म तत्वाचा अनुभव होतो. सर्वात आत्मा पाहणे आत्मज्ञान आहे आणि सर्वात भगवंताला पाहणे परमात्म ज्ञान आहे. असे आत्मज्ञान व परमात्म ज्ञान न होण्यात मनाची चंचलता कारण आहे. श्लोक क्रमांक 35. श्री भगवान उवाच असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येनच गृह्यते. असं मागील श्लोकात अर्जुनाने चंचलतेमुळे मनोनिग्रह अवघड आहे असे म्हटले होते. भगवंत त्याच्या म्हणण्याला दुजोरा देतात. तू म्हणतो ते खरे आहे, मन चंचल आहे, निग्रह करण्यास कठीण आहे. भगवंत अर्जुनाला त्याच्या मातेची म्हणजे कुंतीची आठवण करून देतात. त्याला त्यामुळे कुंतीचा पुत्र म्हणून कौंतेय संबोधतात. कुंती माता फार विरक्त आहे. तूही तिच्यासारखा संसारापासून विरक्त हो, परमात्म्याकडे प्रवृत्त होतो. मनाला संसारापासून हटव व परमात्म्याकडे लाव. अशा चंचल मनाला माझ्याकडे लावण्यासाठी तुला दृढ निश्चय करून अभ्यास करावा लागेल. दररोज नित्यनेमाने वेळ देऊन निरंतर अभ्यास झाला पाहिजे. आपल्या ध्येयाचे महत्व व आदर वाटला पाहिजे. अशा प्रकारे अभ्यास केल्याने अभ्यास दृढ होऊन परमात्म्यात मन लागते. भगवंताचे चिंतन करून चिंतनात भगवंताचे स्वरूप असावे. मनाला संसारातून काढून टाकावे. सर्वत्र वासुदेव आहे असे मन भगवंतातच लागेल. भगवंताच्या नामाचा जप करावा. भगवंत माझ्या समोर उभे आहेत असे समजून भगवंताच्या स्वरूपाचे चिंतन करावे. अभ्यास करण्याची अनेक रूपे आहेत. अभ्यासाच्या मदतीसाठी वैराग्य आवश्यक आहे. संसाराच्या भोगांची आसक्ती कमी ठेवली तर मन परमात्मा स्वरूप होईल. जितके काही दोष, पाप, दुःख निर्माण होतात ते सर्व संसाराच्या आसक्तीने होतात आणि आसक्ती रहित झाल्यावर सुख शांती मिळते. असा विचार केल्यावर वैराग्य निर्माण होते. श्लोक क्रमांक 36. असंयतात्मना योगो दुष्प्रापिती मे मतिः वशात्मना तु यतता शक्यो वाप्तुमायातः. ज्याला मन वश होत नाही त्याला योगाची प्राप्ती होणे अवघड आहे. योगात मनाच्या चंचलतेपेक्षा मनाचे वश नसणे बाधक आहे. म्हणून ध्यान योगाने मन वश करावे. असे वश झालेले मन तुम्ही पाहिजे तेथे, पाहिजे तेव्हा, पाहिजे तेवढा वेळ लावू शकतो. जेव्हा पाहिजे तेव्हा मन हटवू तेव्हा हटवू शकतो. प्रत्येक साधकाने प्रयत्नपूर्वक, श्रद्धापूर्वक साधना करावी. त्यात शिथिलता नसावी. शिथिलतेमुळे साधकाचा संयम राहत नाही. योग प्राप्त होण्यात कठीणता येते. भगवंताकडे वाटचाल करणाऱ्या वैष्णव संस्कार असणाऱ्या साधकांची अभक्ष भक्षण विषय भोगात आवड नसते. साधकाच्या अंतःकरणात जर विषय भोगाची आवड असेल तर तो परमात्म्यावर मन पूर्णपणे केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे त्याला योगाची प्राप्ती अवघड होते. प्रत्येक साधकाचे काम म्हणजे भगवत तत्वाला जाणणे.
भगवंताला अर्पित होणे, केवळ भगवंताची सेवा करणे. जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा ते आपोआप वश होते. साधकाने एक परमात्मा प्राप्तीच दृढ उद्देश साध्य केला म्हणजे उत्पत्ती विनाशील वस्तूबद्दलची आसक्ती नष्ट होऊन मन शुद्ध होऊन भगवंत चरणी लागते, भगवंत प्राप्ती होते. जेथे केवळ परमात्मा तत्वाचा उद्देश असतो तेथे धारणा, ध्यान आणि समाधी ही परमात्मा प्राप्तीसाठी सहाय्यक होतात. ध्यान योगाच्या सिद्धीसाठी मनाचा निग्रह करणे यापेक्षा वश करणे अर्थात शुद्ध करणे आवश्यक आहे. शुद्ध करणे म्हणजे मनात विषयाची आसक्ती न राहणे. ज्याने मन शुद्ध केले त्याला ध्यानयोग सिद्ध होते. यासाठी अंतकरण पूर्णपणे वश करणे म्हणजे योग प्राप्त होणे, म्हणजेच भगवत प्राप्ती होणे. जय श्रीकृष्ण. छान, दोन्ही पण छान सांगितलं ते, अर्जुनाचे पण आणि श्रीकृष्णाचं पण हे छान सांगितलं. आज लिहून काढलं, काल वाचलं होतं, आज लिहून अरे काढलं मी. बापरे. मलाच पटलं नव्हतं कालचं ते, पण आज लिहून काढलं पूर्ण. लिहून काढलं, खरंच आहे. लिहिल्याशिवाय नाही आपण मग. हो, आधी आपण निर्मलाताईंचं घेऊ आणि मग वंदनाताईंचं घेऊ. हा खूप निर्मला छान जोशी ताई, का? हा, निर्मला खूप जोशी. छान, खूप मी छान ताई, काढलंय ताई खूप छान. 36वा श्लोक. हो ना. मी 35 आणि 36व्या श्लोकावरती सांगू इच्छिते. बर, बोलत आहे. अर्जुनाचा श्लोक 33 आणि 34 मध्ये जे विचारणा केली होती तो प्रश्न, समबुद्धी योगात हे चंचल मन मोठे बलवान आहे, त्याला कसे आवरता येईल? सोबत प्रमाथी हाही शब्द प्रयोग केला आहे. प्रमाथी म्हणजे प्रमथनशील. जशी रवी दूध व दह्याचे मंथन करते तसे मन सुद्धा शरीर आणि इंद्रियांना क्षुब्ध करते. दुसऱ्या अध्यायातला 60वा श्लोक, इंद्रिये प्रमथनशील विषयांच्या संगतीमुळे एक दुसऱ्यांना क्षुब्ध करतात व दोन्ही मिळून बुद्धीला क्षुब्ध करतात. दुसऱ्या अध्यायातला 67, म्हणून दोन्ही प्रमाथी होय, अशा मनाला निग्रह करण्याचे उपाय भगवंत सांगत आहेत. हे पराक्रमी अर्जुना, खरोखरच हे मन अस्थिर व दुर्निवार आहे, यात काही शंका नाही. सततच्या अभ्यासाने ज्याची विषय वासना सुटली, वैराग्य प्राप्त झाले, त्याच्या मनाचे चंचलत्व नाहीसे होऊ शकते. इथे वैराग्य याचा अर्थ विरागता, विषयाचे प्रेम, आकर्षण नाहीसे होणे. ज्याचं अंतकरण स्वाधीन नाही त्याला योग प्राप्त होणं दुष्प्राप्य आहे. बुद्धीची समता प्राप्त करून घेण्यासाठी साधन म्हणून चित्तनिरोध याचं वर्णन आलेलं आहे. साम्य बुद्धीनं प्राप्त होणारा हा योग परंपरेने भागवत धर्मातून आलेला आहे असं भगवंत बोलले आहेत. मधल्या काळात जरी तो क्षुब्ध झाला होता तरी तो अभ्यासानं प्रयत्नानं प्राप्त होईल. अभ्यासानं आणि वैराग्यानं मनोनिग्रह साधतो. मन ताब्यात आले की प्रयत्नानं योग साधतो. आत्मसंयमन केले नाही तर योग साधने अशक्य असे कृष्ण स्पष्टपणे सांगत आहे. बुवाबाजी करणाऱ्यांच्या लोक मागे लागतात. मोठमोठ्या प्रसिद्ध महाराजांची, योग्यांची नीट परीक्षा घेतली तर लक्षात येते की त्यांनी आत्मसंयमन केले नव्हते. शिव्या देणाऱ्या महाराजांचे समाजात लोक कौतुक करतात, परखड बोलणाऱ्यावर वाहवा करतात. कृष्णाच्या या व्याख्येप्रमाणे त्यांची आत्मसंयमन केलेले नाही हे उघड आहे. असे आदर्श समोर असतील तर भ्रष्ट होण्यास वेळ लागणार नाही. चित्त हे स्वभावतः चंचल आहे. अशी ही चंचलता नष्ट होण्यास वेदांमध्ये ज्या उपासना सांगितल्या आहेत त्या योगाभ्यास व वैराग्य हाच त्यावरती उपाय आहे. प्रथम इथे चंचलता व चपलता आपण समजून घेतली पाहिजे. कार्यपूर्णतेत चपलता श्रेष्ठच असते, त्याशिवाय ते वेगाने होणार नाही. अंगी योग्याचे होय बळ, तरी मन केतुले चपळ, काय महदादी हे सकळ, आपू नव्हे. ज्ञानेश्वरी मधला 6व्या अध्यायातला 426वी ओवी आहे. चपलता आणि चंचलता या ह्याच्यावरती जरा जास्त भर द्यावा असं मला वाटतं. कारण चंचल हे एका ठिकाणी बसूनही इकडे तिकडे भरभर फिरत असतं. आणि योगाचं चपल काय म्हणजे सांगितलं ते एकदा सांगू शकाल का परत? काय की काय भ्रष्टाचार जो वाढतो म्हणलात ना योगाचं? बुवाबाजी करणाऱ्यांचा ना. हा,
बुवाबाजी करणाऱ्यांच्या लोक मागे लागतात. मोठमोठ्या प्रसिद्ध महाराजांची योग्यांची नीट परीक्षा घेतली तर लक्षात येते की त्यांनी आत्मसंयमन केले नव्हते. अच्छा, म्हणजे शिव्या देणारा त्या ठिकाणी कॉन्ट्रोवर्सी व्हायला नको म्हणून फक्त विचारलं मी तुम्हाला की बरोबर हा बरोबर बरोबर. की आपण कुठल्याही वादामध्ये किंवा याच्यामध्ये व्हायला नको. आपल्याला लिहिताना पॉझिटिव्ह गोष्टी लिहायच्या आहेत, निगेटिव्ह आपण काढून बरं टाकायचं. हा बरं बरं योगाचं काढून टाकू का? हा म्हणजे फक्त बरं. आपल्याला कोण काय करतं याच्यापेक्षा आपल्याला काय घ्यायचं आहे हे महत्वाचं. हम्म. बर हा ठीक आहे. चालेल. धन्यवाद ताई. ओके, चालेल ताई. जय श्री कृष्ण. सविता ताई सांगता? हो हो 36वा श्लोक घेते ताई. बर. आवाज येतोय का ताई? हो फक्त पाठीमागचा लाईट जास्त चमकतोय थोडा. थोडस अँगल चेंज करून बसा, तिथेच बसा पण हा बंद करा नाही. हो हा बस. हा अध्याय 6 मधील 36 श्लोक. असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मती पश्चात्मना तू यतता शक्को वाक्तुमुपायत. या श्लोकात मन वश न केल्यामुळे योगाची दुष्प्राप्यता ती ताब्यात आल्यावर योग प्राप्ती होते याचे कथन आलेले आहे. ज्याने मनावर ताबा मिळवला नाही अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे, आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील माणसाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे, असे भगवंत सांगतात. साधक संजीवनीमध्ये स्वामी रामसुखदेवजी महाराज सांगतात की योग प्राप्तीसाठी मनाचा निग्रह अत्यंत आवश्यक आहे. मन हे फार चंचल आहे. ते अनेक विषयाकडे धावले की साधना स्थिर होत नाही. परंतु अभ्यास आणि वैराग्य याच्या साहाय्याने मनाला भगवंताकडे लावले की साधक हळूहळू यशस्वी होतो. मनाला स्थिर ठेवणे फार आवश्यक आहे. मन क्षणात इथे तर क्षणात तिथे जाते. आपली बहिणाबाईची कविता पण आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातल धोड, किती हाकला शिरी येत पिकावर. कसं आहे तसं मन आहे, खूप चंचल आहे. ते इकडं तिकडं धावते. ते चंचल मन स्थिर करायचे असेल तर उपासनेची गरज आहे. मन शांत ठेवले की ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञान समजले की मानव जीव हा हळूहळू भक्ती मार्गाकडे वळून यशस्वी होतो. पायरी पायरीने उपासना केली किंवा स्टेप बाय स्टेप आपल्या विधा भक्ती आहे साधून जर आपण उपासना केली तर त्याचे हे फळ मिळते. ज्ञानेश्वरीची ओवी घेतली त्यावरून आपल्याला सांगता येते, जैसे वाऱ्याचे नि बळे दीपू आंदोळे तैसे चंचळ मन न कळे स्थिरपणा. जसा वाऱ्यामुळे दिवा स्थिर राहत नाही तसे संयम नसलेले मन ध्यानात सुद्धा स्थिर राहत नाही. इथे आपल्याला शेतकऱ्याचे उदाहरण देता येते. एखादा शेतकरी मन व्यवस्थित लावून त्याच्यातच रममान होऊन शेती करतो. तो व्यवस्थित वेळेवर बी पेरतो, वेळेवर राखणी करतो, वेळेवर पाणी देतो. तो वेळेवर सगळं केली तर त्याची शेती भरपूर पिकते. आणि एखादा शेतकरी त्याच्याकडे लक्षच नाही आणि पेरलं का पेरलं, केलं का केलं, जाऊ दे येईल निसर्ग साथ देईल असं केलं तर शेती त्याला व्यवस्थित करता येणार नाही. तसेच साधकाचे पण आहे. मन जर विषय राग द्वेष चिंता यात भटकत राहिले तर योग सिद्धी कठीण होते. पण जो नियमित नामस्मरण ध्यान स्वाध्याय आणि संत संग करतो त्याचे मन हळूहळू स्थिर होते आणि त्याचा आत्मानुभवाचा मार्ग मोकळा होतो. अनुभव आला की खात्री पडते व मनाला स्थिरता येऊन कुठलेही कार्य असो ते सिद्धीत जाते आणि मानवाला यश मिळते. या श्लोकात श्रीकृष्ण सांगतात की मनाला जिंकल्याशिवाय योग साधत नाही. चंचल मन हे साधकाचा शत्रू आहे तर संयमित मन हे साधकाचा मित्र आहे. अभ्यास वैराग्य आणि भगवंताचे स्मरण यामुळे मन वश होते. कुठलेही वाईट विचार मनात येत नाहीत. म्हणून साधकाने निराश न होता सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे.
योग साधनाने केलेला प्रयत्न कधीही वाया जात नाही. योग प्राप्ती निश्चित होते. योग साधला की मनाला शांती व समाधान लाभते, चित्त स्थिर होते, असे भगवंत सांगतात या श्लोकामध्ये. जय श्रीकृष्ण ताई. खूप छान सांगितलं ताई. आज सगळ्यांनीच खूप चांगलं छान सांगितलं, अगदी ऐकत राहावं असं वाटतं. आणि मनाचे प्रत्येक वेगवेगळ्या हे अभ्यास होतो एक एक श्लोकामुळे ना, आपण कुठलं कुठलं पुस्तक काढतो, कुठला तरी विचार करून अभ्यास होतो, आणि त्यांनी सांगितलं आपण आता ह्याच्यातलं घेतलं पाहिजे, हा असं मनालाही आपल्या असं आपलं हे होत वाटायला राहते, लागलंय. तयार होत राहते की आपण करावं. म्हणूनच म्हणलं, तुम्ही असेल, जयश्रीताई असतील, निशाताई असतील, सगळ्याच जणी अभ्यास पूर्ण बोलतात, त्याच्यामुळे नाही तर त्यांचं मागच्या ऐकायला वर्षीपर्यंत मला ऐक एवढं वाटलं नाही की चला होईल, आपण देतोय पेपर लिहितोय, पण यावेळी मला जाणवते की आपण हे केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. खरंच आहे. छान छान. धन्यवाद ताई. ओके. छान ताई, अगदी. ताई, कीर्तिताई बोलता थोडं. स- हा म्हणजे फक्त केवळ आज जय श्रीकृष्ण सगळ्यांना. एक सायकोलॉजीच्या दृष्टीने, कारण मला तुमचाच माझा विचार तो आला बरं का, थोडा वेळ चालू सायकोलॉजीचा आहे, जेव्हा तर मन विचार आला. चंचल आहे हे प्रत्येका बोला आ, बोला आधी तुम्ही, नंतर मी सांगते माझा विचार तुम्हाला. ब- नाही, अगदी थोडकं, अगदी 2 मिनिटच बोलणार आहे. पण म्हणजे हे मन आपल्याला काय म्हणजे मनाची अवस्था कशी असते किंवा मन आपल्याला कसा त्रास देतं, तर अगदी थोडक्यात म्हणजे हे आपल्याला कळत असतं, पण प्रत्यक्ष शब्दात जर ते पॉइंट्स मध्ये मांडायचं झालं तर थोडासा एक प्रयत्न केलाय छोटासा. 7-8 पॉइंट्स काढलेत फक्त. तर कशी असते ह्या मनाची आपल्या अवस्था, किंवा ते कसं त्रास देतं मन आपल्याला, हा अनुभव तर प्रत्येकाने घेतलाय की मन आपल्याला त्रास देतं, पण ते नक्की काय काय प्रकारे त्रास देतं, कुठे कुठे आपल्याला त्या मनाला चेक करणं गरजेचं आहे, ते थोडंसं बघूयात. सगळ्यात पहिले तर मन चंचल असतं. मन बुद्धीला छळतं. म्हणजे केवळ चंचल असतं असं नव्हे, की तोच 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 विचार सतत मनात घोळल्यामुळे ते बुद्धीला आपल्या छळतं. मन निश्चय टाळते. हा असेल की आपल्याला माहिती असतं की योग्य काहीतरी आपल्याला निश्चय घ्यायला हवाय, तरी पण आपण ज्याला तळ्यात मळ्यात म्हणतो, अशा स्थितीमध्ये बराच काळ आपल्या आयुष्यातला आपण वाया घालवत असतो, किंवा इव्हन दिवसातला सुद्धा, जर छोटीशी गोष्ट असेल तर दिवसातलाही, की मन निश्चय टाळतं. मन धैर्यापासून पळतं. तिसरा मुद्दा, मन धैर्यापासून पळतं, की जिथे कुठेतरी आपण धैर्य दाखवणं असतं, आपल्याला अगदी नक्की माहिती असतं, हे मी अंतरात्म्याबद्दल बोलते, अंतर्मनाबद्दल बोलते, ज्याला सबकॉन्शियस माइंड आम्ही म्हणतो, की ते काय आपल्याला देत असतं सूचना, की त्याला कल्पना असते पूर्णपणे की आपण धैर्याने ह्या गोष्टीला सामोरं जायला हवंय, की तीच गोष्ट योग्य आहे. परंतु बरेच वेळा जर योग्य मार्ग अवघड असेल तर बहुतेक वेळा असा अनुभव येतो की मन त्या धैर्यापासून पळतं. मन विवेकाला विसरतं, की विवेक आता ज्ञानोबा माऊलींनीच सांगितलंय की निरक्षीर विवेक तर साधे पशु पक्षी प्राणी सुद्धा करू शकतात, की काय खावं काय नाही खावं. एवढूसा छोटूसा पक्षी, पण त्याला बरोबर माहिती असतं की कुठलेही दाणे तुम्ही त्याच्या समोर टाकलेत तर तो ते सगळे दाणे खात नाही. ज्याला तो निरक्षीर विवेक फक्त मानवालाच आहे असं नाही, तर सर्वसामान्य प्रत्येक प्राण्याला आहे. तर मग ही सतसत विवेक बुद्धी आपल्याला असून देखील बहुतांशी वेळा मनाच्या मुळेच आपण तो विवेक, जेव्हा डिसिजन घ्यायची वेळ येते तेव्हा बहुतेक वेळा अनुभव येतो की माणसं ही इररॅशनल डिसिजन, ज्याला आपण सहज शब्दात म्हटलं जातं, की समर्थ रामदास स्वामींनी जो सांगितलाय की विवेकवाद, तर तो विवेक करण्याचा नेहमी मन आपल्याला, त्या विवेकाला नेहमी आपण विसरतो. म्हणजे योग्य काय आहे हे आपण त्या क्षणी विसरूनच जातो, आणि जो सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि ज्याच्यातनं आपला काहीतरी फायदा होणार आहे, कुठल्याही प्रकारचा लाभ असू देत मग तो, बरोबर. आणि जो चटकन काहीतरी उत्तर मला मिळणार आहे, क्षणिक लाभ असतं, क्षणिक सुख असतं ते, पण त्या क्षणिक सुखाच्या मागे जाण्याकडेच नेहमी माणसाचा कल असतो. म्हणजेच काय, की मन विवेकाला विसरतं. 5वा मुद्दा,
मन सगळीकडे दाही दिशा हिंडून येतं, अगदी विश्वात फिरून येतं, म्हणजे बसल्या जागी अगदी क्षणात, म्हणजे सगळ्यात फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट कुठला म्हटलं तर अगदी छोटं मुलंही उत्तर देईल की एरोप्लेन किंवा विमानाचा प्रवास हा सगळ्यात फास्टेस्ट धरला जातो. तर अध्यात्मातल्या लोकांचं मला वाटतं उत्तर वेगळं असेल. ते म्हणतील की सगळ्यात फास्टेस्ट कोण आहे, तर मन आहे, की बसल्या जागी क्षणात मी आत्ता अमेरिकेत जाऊन माझी मैत्रीण तिकडे आत्ता काय करत असेल असा विचार करू शकते. इतकं ते दाही दिशा हिंडून येतं आणि परत क्षणात पुन्हा मागे आपण जिथे आहोत त्या क्षणी सुद्धा येऊ शकतं. 6वा की वारा जसा थांबत नाही, वाऱ्याला जसं आपल्याला धरता येत नाही, तसंच मनही थांबत नाही. आपण ध्यानयोगाचा आपला जो अध्याय चालू आहे, हा ध्यानयोगाचा अध्याय आणि सगळा म्हणजे काय म्हणूया, सगळा सारांशच या अध्यायाचा तोच आहे की ध्यान जर लावायचं तर काय करायला हवंय, तर मन आपल्याला आपल्या ताब्यात यायला हवंय. मग इंद्रिय ताब्यात घेणं वगैरे स्टेप सगळ्यांना माहिती आहेत किंवा सगळेजण वाचतायत, प्रत्येक जणच अभ्यास करतायत. पण आता काय होतंय की हे केवळ काय म्हणूया शाब्दिकच आपलं पुस्तकी चालू आहे ना, म्हणजे पुस्तकी शाब्दिक ज्ञान बुडबुडे, होतं, बरोबर आहे. हा पुस्तकी ज्ञान किंवा शाब्दिक बुडबुडे म्हणतात तशा स्थितीने होतं की प्रत्यक्षात मात्र त्या मनाला कसं काबूत आणायचं, तर ते आपल्याला काही जमत नाही. की शक्य नाही. वारा जसा सतत वाहत राहतो तसं मनही कधीच थांबत नाही. आणि 7वा आणि शेवटचा मुद्दा की मनाला जर थांबवलं तर मात्र ते अधिकच जोरात धावतं. मला वाटतं बहुतेक वेळा म्हणजे बहुतेक आपल्या या ग्रुपवरती सगळ्या स्त्रियाच आहेत, तर सगळ्या स्त्रिया माझ्या मते याला नक्की होकार भरतील की एखादा विषय, हा म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं, एखाद्या सोन्याचा दागिना असू दे किंवा एखादी साडी असू दे, ती आपल्याला सहज जाताना विंडो शॉपिंगला आवडली आहे आणि मग आपण की अरे घरात तर खूप साड्या आहेत, नको नको ती नको घ्यायला करून आपण तो विचार समजा मागे सारला, बाजूला सारला की नाही नाही नको, मी काही त्या साडीचा विचार करणार नाही, तर आपण तो जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे आपल्याला तो उलट जास्त धावत विचार आपल्या मागे येतो. अशा प्रकारे विविध प्रकारे मन आपल्याला सतत त्रास देत असतं आणि ह्या मनाचा संयमच आपल्याला कुठेतरी भगवंत कसा करायचा हे सांगतायत. आता जसं अर्जुनासारख्या इतक्या मोठ्या व्यक्तीला हे जमलं नाहीये, तर त्याच्या पुढे काय, मी तर पामर आहे, प्रयत्न करायचा. तर असे निदान थोडेसे समजून घ्यायचा छोटासा प्रयत्न करायचा. छोटासा प्रयत्न करायचा आपल्या परीने की हे इतक्या प्रकारे मन आपल्याला छळतं, तर त्या वेळेस आपल्याला ती जाणीव व्हायला पाहिजे की नाही नाही मला माझ्या मनाला कसं आवर घालायचं आहे. की ज्या म्हणजे नो माइंड स्टेट पर्यंत आपल्याला जायचंय, ती तर खूप सगळ्यात वरची अवस्था आहे, पण तितकं नाही तरी किमान मनाला आता आपल्याला आवर जरी घालता आला तरी सुद्धा भगवद्गीतेचा अभ्यास सफल संपूर्ण झाला एवढं म्हणता येईल. जय श्रीकृष्ण. अजून एक आवर 35 जय श्रीकृष्ण. आवर घालायचा म्हणजे हा. विरोधच करायचा. एखादा हो मग मुलगा आहे, त्याला हित कळत नाही ना, तर मग त्या हम्म. विरोधच करायचा, त्याला तोच ना, सांगायचं हे मग तो करायचंच नाही. विरोध हो, केला की ते आणखी दुप्पट जोराने धावायला लागतं, पण असं आहे धावून ते. धावून किती धावतं, माऊली म्हणतात परत जागेवर येतं ती. परत मग त्याला परत हाताने दाखवताना धरून चांगल्या आणून गोष्टी बसवायचं. दाखवायच्या, परमार्थाचं दाखवायचं, म्हणजे तो तिथे येईल. बरोबर, खरंय. खट्या मुलगा असतं, आपण नाही का त्याला ओढतो, तो जाऊ नको म्हणतो, तो जातोच. मग नाही तर मग चटका देऊन घ्यायचा त्याला. त्या मुलाला सांगितलं बाबा इथं जाऊ नको, याला चटका बसतो, तो ऐकतच नाही. पण जेव्हा त्याला चटका बसल्यावर त्याला कळतं ना की परत इथं जायचं नाहीये. तसं मनाला विरोध करायचा की नाही, म्हणजे विरोधच, शक्यतो विरोधच करायचा, नाही तर मग त्याला तो खड्ड्यात एकदा पडून जाऊ द्यायचं. मी स्थिती तशी सांगितली ना, वाऱ्यावर मोड बांधल्यासारखी ना, माऊली म्हणतात मनाला आवरणं म्हणजे. छान सांगितलं खूप. छान सांगितलं. कीर्तिताई, तुमचं ते परत जरा थोडक्यात सांगा ना, पहिले काय 6 मुद्दे पहिले जे मन मुद्दे बुद्धी. सांगू, हा. तुम्ही लिहून घेताय का? हो हो जस्ट सांगू, आपल्या अगदी छोटे छोटे पॉइंट आपल्याकडे काढले. ताई, आपल्याकडे मी व्हिडिओची फोटो, रेकॉर्डिंग आहे. रेकॉर्डिंग हा. तुम्ही हा, परत ऐकू किंवा शकता. मी हा त्याचा ना फोटो पाठवते आपल्या ग्रुपवर. हा चालेल ग्रुपवर चालेल फोटो पाठवते. हा, चालेल. ठीक चालेल. आहे. हा, हो, धन्यवाद. त्यामध्ये धन्यवाद. मला कीर्तिताईला मला एक सांगायचं होतं की असंशय महाबाहो हा, हा एक शब्द आहे बघा त्याच्यामध्ये. हो म्हणजे हो या ठिकाणी अर्जुनाने जेव्हा विचारलं की मन हे खूप चंचल आहे आणि त्याला आवर कसा घालायचा, तेव्हा
श्रीकृष्णाने त्यांना नाराज केलेलं नाही आहे अर्जुनाला. त्याचं सगळं म्हणणं समजून घेतलेलं आहे, हो पण त्याला वेगळ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न जो केलेला आहे तो सायकोलॉजिकल दृष्टीने खूप महत्वाचा आहे ऍक्च्युली. करेक्ट की करेक्ट आपणही लहान एक्झॅक्टली मुलांना जे सांगतो की त्यांना दुखवायचं तर नाही आहे आपल्याला, पण आपलं बरोबर. म्हणणं तर त्यांना सांगायचं आहे. तर यावर नक्की तुम्ही थोडासा प्रकाश टाका. खूप छान सांगितलंय बघा, असंशय महाभाव म्हणून एकच असंशय जस्ट वर्ड आहे. महाभाव मी म्हणजे ऍक्च्युली तो जी मी प्रॅक्टिस करते त्याला REBT आम्ही म्हणतो, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपीज. मी जेव्हा हा हे वाचलं ना तेव्हा मला तुमची हा आठवण आली. किती REBT प्रॅक्टिशनर आहे मी. आणि हेच होतं की जो मी म्हटलं ना की युजली इरेशनल म्हणजे कारण का संशय असतो की निसंशय स्थितीला जाणं हेच तर होत नाही ना, की तो विश्वास टाकणं. आणि जो अर्जुनाने भगवंतावरती टाकला होता पण तरी देखील त्याचे प्रश्न संपतच नाहीत. पहा अगदी 18व्या अध्यायापर्यंत पुन्हा 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 तो प्रश्न विचारतच राहतो. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वं प्रपन्नम म्हणतो तरी सुद्धा शिष्य असून सुद्धा मानतो, एकीकडे गुरु मानतो पण तरी प्रश्न राहतातच. म्हणजे हे जो आहे ना तो असंशय पूर्णपणे निसंशय मन होणं, तर त्यासाठीच तो रॅशनल थॉट. आणि त्याला म्हणजे ना हा सुचिताताई ऍक्च्युली खूप मोठा मुद्दा आहे. मी म्हणजे मला आवडला तुमचा प्रश्न. तुम्ही जर मला एक 5-10 मिनिटं समजा कधी हो, वेळ दिलात ना हरकत तर नाही, मी कधी पण नंतर पण तुम्ही थोडा सांगू शकता, काही तयार प्रश्न नाही. करून वेगळ्या ह्यानी जर सगळ्यांना आवडणार असेल ऐकायला तर म्हणजे एक सोप्या पद्धतीने मी ते समजावून सांगेन की मनाला आपण कसं ट्रेन करायचं, की दुसरा विचार त्याला देणं. जसं आता ताई बरोबर. म्हणत होत्या ना की मग नाही त्या छोट्या मुलाने ऐकलं तर त्याला चटका द्यायचा आहे, तर रादर दॅन पनिशमेंट आम्ही त्याला म्हणतो की त्याचं मन आपण जसं म्हणतो ना की मग बाळाला आपण दुसरं काहीतरी चॉकलेट देतो, दुसरं खेळणं देतो, की त्याचं मन दुसरीकडे जे वळवतो. हे छोट्या छोट्या मुलांच्या बाबतीत झालं, पण आपल्या मोठ्या माणसाला पण काहीतरी त्याच्या मागे वेगळा विचार देऊन तिथून त्या मनाला बाहेर काढणं आणि दुसऱ्या कशात गुंतवणं योग्य मार्गी. ओके, बरोबर. हा जो रॅशनल थॉट आहे ना, तर ती प्रोसेस कशी करायची असते, तर ती मोठी प्रोसेस आहे. ते मी सांगेन. मला एक 7-8 मिनिटं ऍटलीस्ट 10 नक्की मिनिटं नक्की तरी नक्की सांगा. जय श्रीकृष्ण. चटका मीच म्हटले. आपण सांगतो इथे गरम वस्तू आहे, जाऊ हो नको, हो आणि तो बरोबर. ऐकतच नाही. मग त्यांनी आपण नाही द्यायचा, त्यांनी हात लावला, त्याला हा चटका त्यांनी बसला हात का लावला दुसरा तो काय करतो, बस. हा म्हणजे त्याला म्हणतो स्वानुभव, की नेहमी हो त्याला स्वानुभव म्हणजे स्वानुभव हा आपला गुरु असतो, की दुसऱ्या कोणी सांगून करण्यापेक्षा त्या बाळाने स्वतःच जर त्याचं मेणबत्तीची ज्योत पकडली तर त्याला कळेल की अरे हे काहीतरी गंमत नाहीये, इथे मला त्रास होतोय. तर हे असं म्हटलं तर करेक्ट आहे. पण नाहीतर युजली म्हणजे आपण पनिशमेंटसाठी जात नाही कधी बरोबर. नाही आपण. नाही, म्हणजे असं नाही, असं नाही. स्वानुभव अनुभव चालेल. घ्यायचा, अनुभव स्वानुभव घ्यायचा. चालेल. हो, कारण त्याने अनुभव अनुभवासारखा घ्यायचा गुरु की नाही हो. ना. बरोबर, हे बरोबर. गुड गुड. चालेल. आता आपण शेवटी सगळ्यात शेवटी वंदनाताईंना ऐकूयात. हा, मला पण बोलायचं होतं 1-2 मिनिटं. बर बर. हा, आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये जेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा जेव्हा क्लास घेतला जातो तेव्हा आपलं मन हे भिरभिरीत असतं. तर तेव्हा ते गुरुजी आहेत त्यांनी म्हणतात की मन तो इधर उधर घुम रहा है. तर त्यांचं म्हणणं आहे की मनाची सजगता वाढवा. म्हणजे तुमचं मन तर ते फिरतंय पण तुम्ही त्याला स्थिर करा, जागेवर आणून ठेवा की अरे तू फिरतो आहेस या विषयावरून त्या विषयावर, पण आपण सजग व्हायचं की मला त्या विषयाकडे वळायचं नाहीये. आणि ज्या विषयाकडे वळायचंय तिथेच तू विचार कर आणि तिथे तू त्या क्षणी त्याला फाटे फुटू देऊ नको मनाला विचारांचे. पण तू मन सजग कर, म्हणजे परत परत तू त्याच जागेवर स्थिर हो आणि विचार कर. आपण असं त्यांचा तो बरोबर प्रेमाचा शब्द आहे. आपण हे ध्यानामध्ये गाइडेड हा मेडिटेशन म्हणू किंवा हा गाईड करून त्याला एकाच ठिकाणी स्थिर करण्याचा स्थिर प्रयत्न जो करायचं. करतो ना हा तो आहे की प्रत्येक वेळेस आपल्याला मन तर भटकणारच, पण आपण त्याला स्वामींनी प्रत्येक वेळेस याच्यावर आपल्या भरपूर श्वासावर मनात केंद्रित करायचा प्रयत्न करत हा असतो. हा म्हणजे ते विचार पुढे पुढे जाऊ द्यायचे नाही की असं करेल तसं करेल तसं करेल. बरोबर बरोबर. मला त्या साईडला जायचंच नाहीये विचार करताना. तर जिथे विचार करायचा आहे तिथेच त्याला आणून बांधून ठेवायचं आहे. मांडून ठेव. तसंच समर्थांनी सुद्धा याच्यावर मनाच्या याच्यावर भरपूर श्लोक केलेले आहेत. 5व्या मनाचे श्लोकापासून ते मनाचे श्लोक आहे. ते मनाचं आत्मा आहे, पण त्याच्यात सुद्धा एक एक जरी वाक्य म्हटलं तरी आपण त्या मनासाठी त्यांनी जे वाक्य म्हणजे वाक्य नाही शब्द केलाय तेवढे शब्द सुद्धा आपण सगळे लक्षात ठेवले तरीही आपण
सजगता सुद्धा आणू शकतो आणि मनावर खूप बोलू शकतो त्या शब्दांप्रमाणे. आपलं चांगलं चालू आहे चर्चासत्र आणि सगळ्यांचा छान अभ्यास पण होतो आहे आणि छान चालू आहे. कोण बोलतंय ते? या वंदनाताई. हो हो, हा वंदनाताई चालेल. सांगतील. हो रेकॉर्डिंग असतं आपलं रोज. आपल्याच श्रद्धा संस्कार म्हणून एक चॅनल आहे, त्याच्यावर आपण रोज रेकॉर्डिंग टाकलेली असते. तेवढा वेळ भेटत नाही म्हणून मी कदाचित कधी टाकते कधी टाकत नाही प्रत्येक ग्रुपवर रेकॉर्डिंग. पण तुम्ही त्या चॅनलवर जाऊन नक्कीच रेकॉर्डिंग बघू शकता. आज टाकून देईल मी, वाटल्यास तुम्ही त्याला सबस्क्राईब करून ठेवा. कधी होतं कधी होत नाही, वेळेवर होत नाही, त्याच्यामुळे मी टाकल्या जात नाही बघा माझं. हा. आपण वंदनाताई. हा, जय श्रीकृष्ण जय ताई. श्रीकृष्ण ताई. ठीक. 33-34 वर बोलू का डायरेक्ट 35 वर बोलू आता? 35-36 वर बोला, चालेल. नाहीतर 33 पासून घ्या, हरकत नाही, दोन्ही पण आहे. ठीक आपल्याकडे 10 मिनिटं आहेत, वेळ बोलू शकता तुम्ही. आहे. आता काय विषयच मनाचा आहे म्हणल्यानंतर थोडं म्हणूनच म्हणलं तुम्हाला सगळ्यात शेवटी दिलं मी. तुमचा व्हिडिओ चालू करा म्हणलं, मग बाकीच्यांचं राहून जाईल नाही तर. हा, चला, जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्री- तर 33व्या श्लोकामध्ये सांगितलं अर्जुनाला भगवंत की विशेष मनुष्याच्या कल्याणासाठी भगवंतांनी गीतेत विशेष गोष्ट सांगितलेली आहे की सांसारिक पदार्थाच्या प्राप्तीसाठी आणि अप्राप्तीसाठी, नाही का, पदार्थ सांसारिक असला की आपण काय किती धडपड करतो, मनाला किती. आता आपला विषय झाला की मनाला जाऊ नको तिकडे जाते, नको म्हणलं तरी जातो म्हणे. तसं या अनुषंगाने चित्त समता असली पाहिजे. तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण. मग ह्या अनुषंगाने चित्त समता असली पाहिजे. मग ज्यावेळेस तुमच्या चित्त समता त्यावेळेस मनामध्ये हरी येईल ना. मग अर्जुन पापाला भीत होते, पण त्यांच्याही साठीच भगवंताने, नाही का, काय की जय आणि पराजय, लाभ आणि हानी आणि सम आणि दुःख समान समजून तू काय कर, युद्ध कर. आपल्याला पराजय होईल का जय होईल याचा विचार करायचा नाही, किंवा आपली हानी होईल का लाभ होईल याचाही विचार. फक्त तू कर्म कर. ते कर्म कसं पाहिजे, शुद्ध पाहिजे, नाही का, आणि आपल्या स्वधर्माला अनुसरून पाहिजे ते कर्म. नाही तू जसे या जगात पुष्कळशी पाप आहेत का, पाप कर्म आहे. तुम्ही कळत न कळत पाप केलं तरी तुम्हाला समजतं का आपल्या हातून पाप घडलं का पुण्य घडलं, त्याप्रमाणे. परंतु हे पाप आपल्याला लागत नाही, कारण आपल्याला कळत न कळत घडलेलं असतं. आणि कारण त्या पापात आपली विषम बुद्धी नसते. ज्यावेळेस आपण काही कर्म करत असो, उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपण तांदूळ निवडत असलो आणि तांदळामध्ये आळ्या झालेल्या असल्या किंवा सोंडे झाले धान्यामध्ये, तर आपण ते सोंडे काढतो, ते नाही का, किंवा पावडर टाकतो, किंवा मुंग्या झाल्या दारात तर मुंग्याला पावडर टाकतो. मग ते पुण्य आहे का पाप आहे? कारण ते पापात्मक पुण्य झालं, कारण आपल्याला ते गरज नाहीये त्या वस्तूची, म्हणून आपण ते बाजूला काढतो किडे मुंग्या असले तर. मग ते पापात्मक पुण्य झालं, कारण ते एका दृष्टीने आपल्याला खायचं म्हणलं तर ते खायचं नाहीये आणि दुसऱ्या जे काढून ठेवायचं आपल्याला. मग भगवंत सांगतात की ह्या कर्मापासून तुला काय होणार, बंधन होणार नाही. आणि ह्याच भावनेने भगवंतांनी आद्याच्या आरंभीच म्हटले की जो कर्मफलाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करत असतो. कारण आपलं कर्तव्य आहे ते स्वच्छ करणे, नाही का. आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो सगळं स्वच्छ करून घेतो, मग त्याच्यामध्ये किडा मुंगी जरी मिळली तरी आपलं त्याच्यामध्ये पाप होत नाही म्हणे. तसं याच कर्मफल त्यागाची सिद्धी भगवंतांनी समता म्हणून सांगितली. आणि या समतेच्या प्राप्तीसाठी भगवंतांनी 10व्या श्लोकापासून 32व्या श्लोकापर्यंत ध्यानयोगाचे वर्णन केले आहे. मग या ध्यानयोगामध्ये वर्णनाचे लक्ष करून अर्जुन येथे आपली मान्यता प्रकट करत आहे. मग त्याने आले योयम योगस्त्वया प्रोक्त साम्येन. मग या ठिकाणी अर्जुनाने जी आपली मान्यता दाखवली आहे ती पूर्व श्लोकाला धरून नाही तर ध्यानाच्या साधनेच्या अनुषंगाने आहे. कारण 32वा श्लोक
ध्यानयोगाचे सिद्ध झालेल्या पुरुषाचा सिद्ध पुरुषाची समता सांगितली आपल्याला 32व्या श्लोकात. म्हणून जे ते यम पदाचे या प्रकरणाच्या पूर्वी सांगितलेल्या योगा समतेचा संकेत आहे आणि अयम पदाने 10व्या पासून 28व्या श्लोकापर्यंत वर्णन केलेल्या ध्यानयोगाचा साधनेचा संकेत आहे. एतस्याहं न पश्यामी चंचलत्वा स्थितीस स्थिरम. मग या पदांनी अर्जुनाचा हा आशय दिसतो की कर्मयोगांच्या समतेची प्राप्ती सुगम आहे, परंतु येथे ज्या ध्यानयोगाने समतेची प्राप्ती दाखवली आहे मनाच्या चंचलतेमुळे, मग या ध्यानात स्थिर स्थिती राहणे मला अवघड दिसत आहे, नाही का? कारण मनाची चंचलता सहज आहे का? सहज होत नाही. कारण तात्पर्य जोपर्यंत मनाच्या चंचलतेला नाश होणार नाही तोपर्यंत ध्यानयोग सिद्ध होत नाही. म्हणून ध्यानयोग सिद्ध झाल्याशिवाय समतेची प्राप्ती होणार नाही. 34व्या अध्यायात त्यांनी श्लोकात सांगितलं की चंचलन ही बुद्धी मन कृष्ण प्रमाती बलवदृढम. या ठिकाणी भगवंतांना कृष्ण संबोधन देऊन अर्जुन धनु हे म्हणत आहेत की हे नाथ, आपणच कृपा करून या मनाला ओढून आपल्यात लावून घ्या, तरच हे मन आपल्या ठिकाणी लागू शकते. मनाने याला वश करणे फार कठीण काम दिसत आहे, कारण हे मन फारच चंचल आहे आणि चंचल आहे, अर्थात ते साधकाला आपल्या स्थितीपासून विच करता येत नाही. बघा, ज्यावेळेस भगवंत गोपाळांना घेऊन रानामध्ये गाय चारायला जायच्या, त्यांनी उदाहरण दिलं, गोपाळ पण येणे पण ते, मग ते कुणाला सांगितले काम? त्यांनी भगवंताला सांगितलं. मग ती मनाची जी गाय आहे ती काय करतो? वळ. म्हणून भगवंतांनी काम न राहण्याची 5 स्थाने सांगितली आहेत. इंद्रिय, मन, बुद्धी, विषय आणि स्वयं, म्हणजे मन. आणि वास्तविक काम स्व म्हणजे चिज्जड आहे, ग्रंथीत राहत असतो आणि इंद्रिय मन बुद्धीच्या विषयामध्ये याची प्रतीती होत असते. काम जोपर्यंत स्वमधून निवृत्त होत नाही तोपर्यंत हा काम वेळोवेळी काय करतो? प्रतीत होत राहतो. परंतु जेव्हा स्वमधून निवृत्त होतो, म्हणजे जोपर्यंत आपला मी जात नाही, नाही का, मी कोण आहे, मग त्याचा मी कोण हा करावा विचार. मग मी कोण आहे, मग आज नाही ना, तोपर्यंत निवृत्त होत नाही ना. ज्यावेळेस होतो तेव्हा जोपर्यंत स्वमध्ये काम राहतो तोपर्यंत व्यतीत करत राहते. म्हणून येथे मनाला प्रमाथी म्हटले गेले आहे. तसेच काम स्वमध्ये राहत असल्याने इंद्रिय साधकाच्या मनाला व्यतीत करत असतात. म्हणून 2ऱ्या अध्यायाच्या 60व्या श्लोकात इंद्रियांनाही प्रमाथी म्हटले गेले आहे. मग इंद्रियानी प्रमाथीनी हरंती प्रसभम मनहा. तात्पर्य जेव्हा मनाला मन आणि इंद्रियात उत्पन्न होते तेव्हा साधकाला फार व्यतीत करत असते, ज्यामुळे साधक आपल्या स्थितीवर स्थिर राहत नाही. हा काम स्वमध्ये राहत असल्याने मनाची पदार्थाविषयी फार ओढ राहते. यामुळे मन कसे करून त्याच्याकडे धाव घेण्याचे सोडत नाही, हट्ट करते. म्हणून मनाला दृढ म्हटले आहे. मग ही मनाची दृढता फार बलवान असते, म्हणून मनाला बलवत म्हटले आहे. तात्पर्य मन फार बलवान आहे, जे साधकाला जबरीने विषयाकडे घेऊन जाते. आणि शास्त्रांनी तर असे म्हटले की मनच मनुष्याच्या मोक्ष व बंधाला कारण आहे. मन एव मनुष्यानां कारणम बंध मोक्षयो हो. परंतु मनाची प्रतनशीलता, बलवत्ता आणि दृढता तोपर्यंत राहते जोपर्यंत साधक आपल्यातून कामाला संपूर्णपणे नष्ट करत नाही. जेव्हा साधक स्वतः कामरहित होतो तेव्हा पदार्थाचा, विषयांचा किती संसर्ग झाला तरी साधकावर त्याचा काही परिणाम होत नाही. मग मनाची प्रतनशीलता इत्यादी नष्ट होतात. मनाची चंचलता तोपर्यंत बाधक होते जोपर्यंत स्वयंमध्ये थोडा तरी कामाचा अंश कायम राहतो. कामाचा अंश सर्वथा निवृत्त झाल्यावर मनाची चंचलता किंचित मात्र बाधक होत नाही.
मग शास्त्रकारांनी म्हटले आहे, देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनी यत्र यत्र मनो याती तत्र तत्र परामृतम. सरस्वती रहस्य उपनिषदात सांगितले की अर्थात देहाभिमान जडाशी मीपणा मग सर्वथा नष्ट झाल्यावर जेव्हा परमात्म तत्वाचा बोध होतो तेव्हा जेथे जेथे म्हणते तेथे तेथे परमात्म तत्वाचा अनुभव येतो. अर्थात त्याच्या अखंड सहज समाधी राहत असते. मग तस्याहं निग्रहम मन्ये वायोरी व सदुष्करम. या चंचल प्रमाती दृढ आणि बलवान मनाचा निग्रह करणे फार कठीण आहे. मग जसे आकाशात विचरण करत असलेल्या वायूला कोणीही आपल्या मुठीत पकडू शकत नाही, तसेच या मनाला कोणी आवरू शकत नाही. म्हणून याचा निग्रह करणे हे मी अत्यंत कठीण काम समजतो. आणि ज्ञानेश्वरीत सांगितलं, माऊलींनी सांगितले पहा मनाला की हे मन म्हणजे काय आहे व केवढे आहे की हे पाव गेले असता सापडत नाही. एरवी पावे तर ह्याला व्यापाराला त्रैलोक्य अपुरे पडते ह्या मनाला, नाही का. आणि म्हणून माकडाने समाधी लावली आहे किंवा झंझावर स्थिर हो म्हणताच थांबला आहे असे कधी झाले आहे का? या मनाला त्यांनी कशाची उपमा दिली? माकडाची आणि वाऱ्याची दिली. त्यात वाऱ्याला कोणी अडवू शकतं का? किंवा माकडाला कोणी समाधी लावली म्हणलं तर समाधीस्थ होतं का माकड? त्याप्रमाणे हे मन आहे. पुढच्या श्लोकात 35 सांगितलं की असंशयम महाभाव. महाभाव त्या संबोधनाचे तात्पर्य विषय झाला की लहान मुलाला चॉकलेट दिलं की लहान मुलं ऐकतं आपण, नाही का. दिली ज्या मनात जर काही नाही का तू कोण खूप मोठा शूरवीर आहे, अर्थात अभ्यास करताना कधी उबगून जाऊ नये, नाही का. तू खूप मोठा कोणीतरी आहेस असं सांगितलं. आणि मग आपल्या ठिकाणी धैर्यपूर्वक तशी शूरवीरता ठेवली पाहिजे. मग अर्जुनाने पूर्वी चंचलतेमुळे मनाचे निग्रहण करणे कठीण म्हटले. त्याच गोष्टीविषयी भगवंत म्हणतात की तू जे म्हणत आहेस ती गोष्ट एकदम खरी आहे, निसंदिग्ध आहे. कारण हे मन फार चंचल आहे, नाही का. निसंशय आहे की तू सांगतो ते बरोबर आहे, पण याचा निग्रह करणे अत्यंत कठीण आहे. भगवंताला अर्जुन सांगतोय खूप कठीण आहे, नाही का, सोपं नाही. पण भगवंत त्याला की अभ्यासेन तू काउंतेय वैराग्येन च गृह्यते. की अर्जुनाची माता कुंती ही अत्यंत विवेकी आणि भोगापासून विरक्त राहणारी होती. मग कुंतीने भगवंताला विपत्तीचे वरदान मागितले की मला कायम दुःख दे. मग अशा प्रकारचे वरदान मागणारे इतिहासात फार कमी आहेत. म्हणून येथे कौंतेय संबोधन देऊन भगवंत अर्जुनाला कुंती मातेची आठवण करून देतात की जशी तुझी कुंती माता फार विरक्त आहे तसेच तूही संसारापासून विरक्त हो. मग परमात्म्याकडून प्रवृत्त हो, परमात्म्याकडे प्रवृत्त हो. अर्थात मनाला संसारापासून हटवून परमात्म्याकडे लाव. मनाला वारंवार ध्येयाकडे लावण्याचे नाव अभ्यास आहे, नाही का. आता आपण म्हणतो अभ्यास म्हणजे काय करायचा, की ते मन काय करायचं तिकडं लावायचं. बसलं तरी आपण राम म्हटलं पाहिजे, नाही का. सांगितले त्यांनी की राम राम म्हणा आधी, नाही का. लाहो करा गाठ मुळबंदी सांडा उपाधी मध्ये जगतोय. कोण? मी कोण आहे? मी ह्या देहात मी आहे, म्हणजे माझं नाव काय आहे त्या उपाधीमध्ये जगतो म्हणे आपण. त्याच्यामुळे भगवंत त्याला सांगतो तू काय कर, अभ्यास कर. आणि त्या अभ्यासाची सिद्धी वेळ खर्ची घातल्याने होत असते, नाही का. त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि वेळ देखील निरंतर लावला पाहिजे. मग दररोज लावला जावा. मग एक अभंग झाले, निरंजनी आम्ही बांधलेले घर. निरंजनी म्हणजे निरंजनी घर बांधले. कसं बांधलं? जसं माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर ऐशी मती द्यायची स्थिर किंबहुना चराचर आपणच झाला. कि म्हणजे मीच विश्वरूप आहे, नाही का. भगवंतानी ज्यावेळेस अर्जुनाला विश्वरूप दाखवलं त्यावेळेस पाहिलं अर्जुनाने, पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेस अर्जुनाला दिसलं का
कारण त्याच्याकडे अज्ञान होतं. पण ज्यावेळेस गुरु कृपा होता भक्तानी गती द्वंद्वे, गुरुकृपा होता भक्तानी गती द्वंद्वे, म्हणजे स्वतःच्या मनाला गुरुकृपा होती. मग त्यावेळेस तो आनंद नाचती स्वानंदे परमारंगी, मग तो परमानंद परमात्म्याच्या आनंदात जो आनंद प्राप्त होतो तो गुरुकृपेने होतो. पण जो आधी विश्वरूप दाखवलं त्यावेळेस अर्जुनाला काही कळलं नाही, परंतु ज्यावेळेस गुरुकृपा झाली भगवंतानी हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी. मग मनाला वारंवार त्याकडे लावण्याची नाव अभ्यास आहे, आणि अभ्यासाची सिद्धी वेळ खर्ची घातल्याने होत असते. पहा, तिथं वेळ दिला पाहिजे. कारण आपण पाहतो प्रपंच आपला आपण नसलो तरी होत असतो, तो काही थांबत नाही. कारण तुम्ही किती प्रपंचात कष्ट करा पण त्याच्या मागे दुःख आहे. परंतु जेवढा वेळ तुम्ही परमार्थात लावा, बघा आता आपल्या रोजचा अनुभव आहे, आपण रोज वाचन करतो, थोडं का व्हायना एक पान का व्हायना वाचतो, पण तो वेळ आपल्याला किती आनंद देणार आहे त्याचा अनुभव आपल्याला येतो. आणि मग त्यावेळेस दररोज लावला जावा, कधी अभ्यास केला कधी नाही केला असे होता कामा नाही. जसं रोजच्या रोज आपण स्वयंपाक करतो, रोज जेवलंच पाहिजे नाही का, त्याशिवाय शरीराला पुष्टता कशी, त्याप्रमाणे रोजच सांगितले की अभ्यास निरंतर करावा. तात्पर्य त्यांनी बुद्धी असली पाहिजे नाही का, त्या ध्येयाला काय पाहिजे, आदर पाहिजे. जसं आपण घर बांधायचं म्हणतो नाही का, मग ते घर बांधण्यासाठी किती कष्ट करतो, कर्ज काढतो, बँकेचं काढतो, काहीतरी उद्योग करून काही ना काही 4 पैसे मिळून ते घर बांधतो. पण ते घर बांधतो दगड विटांचं बांधले. पहा, आणि आता जायले निरंजनी आम्ही बांधली घर. संतांनी कुठं बांधले, निरंजनी, म्हणजे ध्यानाचा अभ्यास करून तिथं जिथं परे ऊन परते घर ते राहिलो निरंतर. मग आपल्या ध्येयाविषयी महत्व आणि आदर बुद्धी असली पाहिजे. अशा प्रकारे अभ्यास केल्याने अभ्यास दृढ होत असतो. आणि अभ्यासाचे 2 भेद आहेत, आपले जे लक्ष आणि ध्येय त्याकडे मनोवृत्तीला लावावे, आणि दुसरी वृत्ती उत्पन्न झाली तर अर्थात दुसरे कोणतेही चिंतन होऊ लागले तर त्याची उपेक्षा करावी, त्यापासून काय करावं, उदासीन व्हावे. म्हणजे जेथे मन जाईल तेथेच आपल्या लक्षाला इष्टाला पाहावे नाही का. जिकडे जिकडे आपलं लक्ष जाईल किंवा मन जाईल तिथं काय करावं, भगवंताचीच मूर्ती पहा. त्यांनी सुंदर उदाहरण सांगितलं. उपयुक्त 2 साधने शिवाय मन लावण्याचे पुष्कळ उपाय आहेत नाही का. उपाय सांगितले की जसे तुम्हाला ध्यानच लावायचे ना, मग कोणत्या प्रकारे केलं पाहिजे की जेव्हा साधक ध्यान करण्यासाठी बसतो तेव्हा सर्वात प्रथम 2-4 श्वास बाहेर फेकून अशी भावना करावी की मी मनातून संसाराला पूर्णपणे काढून टाकले आहे. आता मन माझे, मन संसाराचे चिंतन करणार नाही नाही का. ज्यावेळेस बसतो आपण एखादी गोष्ट आपल्याला राग आली तर आपण परत मी तिकडे जाणार नाही, तसं भगवंताचं चिंतन करायला बसता आणि मी परत त्या प्रपंचाचं लक्ष घेणार नाही, फक्त तुझं चिंतन करीन की समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझ्या हरी वृत्ती राहो नाही का. आणि त्याप्रमाणे मी समचर म्हणजे तुझ्या चरणाची काय करी दृष्टी राखीवी. मी मनातून संसाराला पूर्णपणे काढून टाकले, आता माझे मन संसारात चिंतन करणार नाही, भगवंताचे चिंतन करीन. चिंतनात जे काही ते भगवंताचे स्वरूप आहे. भगवंताशिवाय माझ्या मनात दुसरी गोष्ट येऊ शकत नाही. म्हणून भगवंताचे स्वरूप तेच आहे जे मनामध्ये येते, आणि मनात जे येईल ते भगवंताचे स्वरूपाचे लाव. वासुदेव सर्वम चा सिद्धांत आहे. मग असे मन झाल्यावर मन भगवंतातच लागेल, नाही तर दुसरे कुठे लागणार नाही का. असं जर केलं तर भगवंताकडेच मन वळल्या. एक छोटासा दृष्टांत जाऊ, पुढे जाऊ आपण, की ज्यावेळेस 9वी व्हायचा असते पहा, आता ते काय प्रश्न नाही, बोलण्याचा विचारच नाही, पण फार पूर्वी काळी कसं होतं, विवाह झाला तरी मुलगा मुलीला पाहत नव्हता, मुलगी मुलाला पाहत नव्हती, कारण सगळे आई वडील ठरवतील तसं लग्न व्हायचं. त्यावेळेस मुलीला माहिती पण नसतं हाच आपला नवरा आहे नाही का, हे कळत पण नसतं. मग ज्यावेळेस ती सासरी नांदायला जाती त्यावेळेस तिची इच्छा असते नाही का की पतीशी बोलावं, पण बोलणार कसं, कारण त्या वडीलधाऱ्यांचा मान राखत होते, आणि सासू सासरे घरात वडीलधारे दीर भाई असे सगळ्यांचा मान राखायचे.
तेव्हा ती काम करायची, सगळे शेतात निघून जायचे, तिला ती आपली कामच करायची. एक दिवस सासूबाई काय म्हणती, स्वयंपाक होतो म्हणती, जा बाई मला तब्येत ठीक नाही, एवढी भाकर घेऊन तुझ्या धन्याला नेऊन दे, धन्याला नेऊन दे. ठीक आहे म्हणते, तिला खूप आनंद होतो. आणि मग ती घेते भाकरी आणि जाते आणि ती आवाज देते नाही का, पाहते धन्यांना. मग धनी फक्त तिला आवाज येते, मी इकडे तू इकडे ये, एवढंच म्हणतात. तिला इतका आनंद होतो कारण तिने धन्याचा पहिल्यांदा आवाज ऐकलेला असतो. त्यावेळेस ती ते धन्याला खाऊ पिऊ घालती आणि तिला काम सांगतात की इथून एवढं हे गवत काढ. ती फक्त तिच्या डोक्यात तेवढंच, मी इकडे ये तू इकडे ये, मी इकडे तू इकडे ये, एवढंच तिच्या डोक्यात. आणि ते धन्याने बोललेला तो शब्द कानावर ठेवून ते अख्खं वावर गवताचं उपसून काढते. तसं आपलं मन एकच ठिकाणी स्थिर व्हायला पाहिजे की मी इकडे आहे तू इकडे आहे. म्हणजे परमात्माच बोलवते आपल्याला की मी इकडे आहे, तू कुठे जाऊ नको, मी इकडे आहे. माझा सांगण्याचा मतित अर्थ आहे की ज्यावेळेस आपलं लक्ष तिकडे जाईल, लक्ष लावून राहा गोविंद गा, की लक्ष आपलं तिकडे जाईल की मी इकडे आहे. म्हणजे कोण? परमात्मा इकडे आणि तू इकडच आहे. इकडं तिकडं मनाला भटकून देऊ नको. म्हणून भगवंताच्या नामाचा जप करावा, परंतु जपात दोन गोष्टीचे स्मरण ठेवावे. एक तर नामाच्या उच्चारणामध्ये समय रिकामा जाऊ देऊ नये. अर्थात राम राम अशा प्रकारे नामाचे उच्चारण जरी हळूहळू केले तरी चालेल, परंतु मध्यंतरी वेळ रिकामा अर्धगटी राव नको. लटिका संसार म्हणजे संसार काय, लटिका आहे नाही का, माऊलींनी हरिपाठात सांगितलं बघा. परंतु मध्यंतरी वेळ रिकामा जाऊ नये आणि दुसरे नामाला ऐकल्याशिवाय राहू नये. बघा, आपण ज्यावेळेस नाम जप करतो त्यावेळेस कोणते रामकृष्ण माना, तुम्ही कुठलेही नाम जप करा, पण तो आपल्याला ऐकू यायला पाहिजे. अर्थात जपावर त्या उच्चारणाला ऐकावे आपण. मग ज्या नामाचे उच्चारण केले जाईल मनाने त्याच्यावर देखरेख करावी. अर्थात त्या नामाला बोटाने अथवा माळेने न मोजता मनानेच नामाचे उच्चारण करावे आणि मनानेच नामाची गंती करावी. हरिपाठात सांगितलं, ज्ञानदेव म्हणे जपमाळांतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. मग ती जपमाळ धरली बघा. अजपा जपने उलट प्राणाचा तिथे मनाचा निर्धार असे. मग तो अजपा जप सांगितला की तुम्ही मनामध्ये ज्यावेळेस चिंतन करता, ज्यावेळेस तुम्ही मनामध्ये स्मरण करता, त्यावेळेस त्याचं स्मरण करता आणि फक्त त्याचं करा. अजपा जप सांगितला आणि ती कसं मौन धरून आतमध्ये त्याचं चिंतन व्हायला पाहिजे. मग एका नामाचे तर वाणीने उच्चारण करावे नाही का, मुखाने पण उच्चारण करा आणि दुसऱ्याने नामाचा मनाने जप करावा. मग जसे वाणीने राम माना नाही का, राम राम उच्चारण करा आणि मनाने कृष्ण कृष्ण मानवा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ज्यावेळेस हे राम आणि कृष्ण हरी आपल्या मनामध्ये राहील त्यावेळेस तो जप होईल. म्हणे जसे रागिनीत कीर्तन करून नामाचे उच्चारण कसे केले जाते तसेच रागिनीत मनाने कीर्तन करा बघा. आणि मग सोपं उदाहरण सांगितले हरिपाठात, नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे व नंतर सुखेत घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्रा जपावा सर्व काळ. परंतु पुढे झाले यावी ना स्थानिक साधन वा तसे आण विठोबाची नाही का. मग तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शानात ध्वनी घेत येते. मग आता पूर्ण अभंग ऐकला आपण, पण ह्याच्यामध्ये त्याने आली यावी ना अनिक पैसा. मग ते अनेक साधन कोणते, मग त्याचा आपण शोध लावला पाहिजे नाही का. मग ते साधन जे जप नाही का भगवंत शंकर जपतात नाही का, आणि जो जप भगवंत विष्णू जपतात, ब्रह्मदेव जपतात, तो जप कोणता. मग तो जप झाला अजप जपणे. आपण ज्या वेळेस त्याच्या तत्वमसी वाक्य सांगितलंय ते तत्वमसी वाक्याचा जप होईल नाही का. पण ते कसं कधी होईल, तो आपल्या मनोमार्गे गेला तर ते त्याच्या मुखाला, हरिपाठी शिरावीला तोची धन्य. पण मनोमार्गाने होईल का, मग त्याच्यासाठी त्याची गुरुकृपा व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेस गुरुकृपेने हा मंत्र जपला जातो त्यावेळेस त्याचा आनंद फार मोठा असतो. म्हणून
पायापासून ते मुकुटापर्यंत बघा. कीर्तनामध्ये आपण कीर्तन ऐकतो, कीर्तनामध्ये भगवंताचं वर्णन केलं जातं आणि ते वर्णन कसं करतात की पायापासून मुकुटापर्यंत आणि मुकुटापासून पायापर्यंत बघा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर याची ध्यान बघा. मग तुळशी हारापासून समदृष्टी मग सामान आहे, तो खाली पाहिला सामान आहे नाही का, तसं आपल्या मध्ये सामान म्हणजे सामान का की समोर समज राहिलं की सम कोणतं राहिलं की प्रपंच आणि परमार्थ हा दोन्ही सम व्हायला पाहिजे. तुम्ही प्रपंचात पण राहिलात पण परमार्थात पण राहिलं पाहिजे. परमार्थ पण व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे तुकाराम महाराज प्रपंचात पण होते आणि परमार्थात पण होते. पहा तसं तुम्ही परमार्थात राहून प्रपंच सांगितलाय आणि तो कसा सांगितलाय आपल्याला. बहुतेक वंदनाताई लिफ्ट झाल्यात, रेंज गेली किंवा मग मोबाईल खाली पडलाय त्यांचं. आल्यात वंदनाताई. आलं का? हो. मग जसं परमात्म्याचं वर्णन केलं जातं त्याप्रमाणे त्याच्या स्वरूपाचं चिंतन करावे. भगवंत माझ्या समोर उभे आहे कसं चिंतन आहे की असं समजून भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करावे. आणि भगवंताच्या उजव्या पायाच्या 5 बोटांवर मनानेच 5 नावे लिहावी. त्यांनी चिंतन सांगितलं की बोटाच्या वरचा जो भाग आहे त्यावर लांबी 3 नावे लिहावी. पायाच्या पिंढरीत जो भाग आहे त्यावर पिंढरीवर संधीवर 2 नावाचे कडे बनवावे. नंतर पिंढरीवर लांबी 3 नावे लिहावी आणि गुडघ्याच्या खाली आणि वर एक नावाचे गोलकडे बनवावे अर्थात गोलाकार नाव लिहावे. जांघेत मांडीवर लांबी 3 नावे लिहावी. अर्ध्या उजवीकडील कमरेत 2 नावाचा कमरपट्टा बनवावा आणि 3 नावे छातीवर लिहावी. 2 नावे खांद्यावर लिहावी आणि 3 नावे बाजूवर म्हणजे बाहूंच्या वरच्या भागावर लिहावी. मग कोपऱ्याच्या वर आणि खाली 2-2 नावाचे कडे बनवावे. मग 3 नावे कोपऱ्याच्या खाली म्हणजे पंजाच्या वरच्या भागावर लिहावी आणि पंजाला 2 नावे नावाचे कडे बनवा. तसेच 5 बरोबर 5 नावे लिहावी. गळ्यात 4 नावाचा अर्धा हार आणि कानात 2 नावाचे कुंडल बनवावे. मुकुटाच्या उजव्या अर्ध्या भागावर 6 नावे लिहावी अर्थात खालच्या भागावर 2 नावाचे कडे आणि मध्य भागावर 2 नावाचे कडे आणि वरच्या भागावर 2 नावाचे कडे बनवावे. तात्पर्य हिरव्या अंगात आणि पायापासून मुकुटापर्यंत 54 नावे अथवा मंत्र आले पाहिजेत आणि डाव्या अंगात मुकुटापासून पायापर्यंत 54 नावे अथवा मंत्र आले पाहिजेत. यामुळे भगवंताची एक प्रदक्षिणा होते आणि भगवंताच्या संपूर्ण अंगाचे चिंतन होते. दररोज कमीत कमी अशी 1 माळ केली मग यापेक्षा अधिक करण्याची इच्छा असल्यास अधिक करू शकता. अशा प्रकारे अभ्यास करण्याचे अनेक रूपे आहेत नाही का, प्रकार आहेत. अशा प्रकारचे मार्ग साधक स्वतः विचार करून काढू शकतो. अभ्यासाच्या मदतीसाठी वैराग्य याची आवश्यकता असते कारण संसार तितके मन परमात्म्यात लागेल. आसक्ती संपूर्णपणे नष्ट झाल्यावर मनात संसाराचे आसक्तीपूर्वक चिंतन होणार नाही. म्हणून जुन्या संस्कारांमुळे कधी कोणते स्फुरण झाले तर त्याची उपेक्षा करावी अर्थात आणि द्वेषही करू नये. मग ती स्फुरणा आपोआप नाहीशी होईल. अशा रीतीने अभ्यास आणि वैराग्य यांनी मनाचा निग्रह होत असतो. मन वश होत असते. वैराग्य उत्पन्न व्हायचे कित्येक उपाय आहेत. जसे संसार क्षणाक्षणाला बदलत असतो आणि स्वरूप केव्हाही कोणत्याही क्षणी बदलत नसते.
म्हणून संसार आपल्याबरोबर राहत नसतो आणि आपण संसाराबरोबर राहत नसतो. जसं सांगितलं बाल्यावस्था युवावस्था आपल्यावरच राहिली आहे नाही का. त्यांनी उदाहरण दिले की आपण बाल्य अवस्थेत पण आपण होतो, तरुणावस्थेत पण आणि आता वृद्धावस्थेत पण आपण आहोत. मग परिस्थिती आपल्यावर राहिली नाही तरी इत्यादी असा विचार केल्यावर संसारापासून वैराग्य उत्पन्न होत असे. तसं त्या संसारातून उत्पन्न वैराग्य होतं. मग आपले म्हणविले जाणारे जितके काही कुटुंबिक संबंधी असतात ते आपल्यापासून अनुकूलतेची इच्छा ठेवतात, तेव्हा आपल्या शक्ती सामर्थ्य योग्यता समजदारी इत्यादीनुसार त्यांची न्याययुक्त इच्छा पूर्ण करावी आणि परिश्रम करून त्यांची सेवा करावी. परंतु त्यांच्याकडून आपल्या अनुकूलतेची तसेच काही घेण्याच्या इच्छेचा संपूर्णपणे त्याग करावा नाही का. आपण त्यांची सेवा करा म्हणे, पण त्यांच्याकडून आपल्याला काही इच्छा करू नये. अशा प्रकारे आपल्या सामर्थ्यानुसार वस्तू दिल्याने आणि परिश्रम करून सेवा केल्याने मागील आसक्ती नष्ट होते आणि त्यांच्याकडून कशाचीही इच्छा न ठेवल्याने नवीन आसक्ती उत्पन्न होत नाही. यामुळे स्वाभाविकपणे संसारापासून वैराग्य उत्पन्न होते. जितके काही दोष पाप दुःख निर्माण होतात ते सर्व संसाराच्या आसक्तीनेच उत्पन्न होतात आणि जितकी सुख शांती मिळत असते ती सर्व आसक्तरहित झाल्यानेच मिळत असते. असा विचार केल्याने वैराग्य निर्माण होते. ताई थांबायचं का? 36 उद्या घेऊ. होय ताई? हो ताई, थांबूयात. वेळ झालेला आहे, कारण बराच वेळ झालाय. आपण 4 वाजेपर्यंत शक्यतो घेत जाऊ. हा नाही आतेच ना मी पटकन पुढे घेतलं. हो हो हो. चालेल. चालते. शेवटची 36 प्रार्थना उद्या घेऊ. घेऊयात. हो, शेवटची प्रार्थना घेऊयात आता. योगेशं योगे सॉरी योगेशं सच्चिदानंद सच्चिदानंद वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरु. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्रीकृष्ण. आपण थांबूयात इथेच. उद्या हो. आपण 37 ते पूर्णच घेऊयात, कारण वीकेंड आहे. तर शुक्रवार आहे उद्या. तर हो. 47 पर्यंत 37 ते 47 10 श्लोक जर होत असतील तर आपण प्रयत्न करूयात. प्रत्येकाने एक एक जरी केला आणि ग्रुपवर जर टाकला की मी हा करते, तर दुसऱ्यांनी दुसरा करा. म्हणजे त्यामध्ये काय होईल की हा मग होऊन श्लोकच जातील. आपला कव्हर होऊन जाईल. हम्म. प्रयत्न करूयात जेवढा होईल तेवढा, नाही तर मग सोमवारी परत घेऊयात. थांबूयात आपण ठीक आहे. इथेच. चालेल. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय जय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण.